नमस्कार, माझं नाव सुशीला. माझ्या चॅनलला तुमचं मनापासून खूप खूप स्वागत आहे. मला कमेंट आली होती का मावशी तुम्ही पानापासून कुठली तरी एखादी रेसिपी करून दाखवा बरं. तर बाप्पा आपल्या घरी लवकरात लवकर येतच आहे. चला आता बाप्पाच्या नावाने आपण मोदक करून दाखवणार. कशी रेसिपी वाटली ती नक्की मला कमेंटमध्ये सांगा. रेसिपी तुम्ही नेहमी माझी बघतात त्याबद्दल खूप खूप तुमचे धन्यवाद. चला आता रेसिपीला आपण लगेच स्टार्ट करूया. तर प्रथम आपण मोदकामधलं सारण आपण हे करून घेणार आहे एका बाउलमध्ये. तर आता मी याच्यामध्ये घेते 1 चम्मच गुलकोन, जे आपण पानाच्या याच्यामध्ये खातो ते गुलकोन घेतले 1 चम्मच मी टाकून घेतलेले. तसंच मी 2 चम्मच मी सुकं खोबरं नारळाचं घेतलेले, कुठलं पण हे मार्केटमध्ये भेटत असतं. ते 2 चम्मच घेतलेले त्याच्यात टाकून घेऊया. मी साधी बडीशेप घेतलेली ते पण आपण टाकू 1 चम्मच. आणि माझ्याकडे हे कलरचे बडीशेप होते ते मी 2 चम्मचसुद्धा हे पण घेतलेले. आणि 1 चम्मच वेलची पावडर घेतलेली, साखरेमध्ये बारीक करून घेतलेली. तर आपण हे सारण तयार पहिलं करून घेऊया. अगदी बारीक करून मिक्स करून घेऊया हे सारण. तर हे बघा, ह्या पद्धतीने आपल्याला सारण असं करून मिक्स करून ठेवायचं आहे. जर तुमच्याकडं सुकं खोबरं नसेल किंवा मार्केटमध्ये नसेल, जर तुमच्याकडं खोबरं आपलं सुकं नारळाची वाटी असेल तर याचा सगळा पाटचा भाग हा काढून टाकायचा आहे आणि हे किसून घ्यायचे ते सुद्धा चालेल. चला मग आता हे आपण दुसऱ्या रेसिपीकडे वळूया. आता मी कढई गरम करायला ठेवलेली आहे. त्या कढईमध्ये आपल्याला 2 चम्मच साजूक तूप टाकून घ्यायचं आहे. आणि हे सगळ्या गरम झाली कढई, एकदा आपल्याला हलवून घ्यायचं, संपूर्ण तूप साईडला करून घ्यायचं अगदी. हे पहा, तर आता आपल्याला ओल्या नारळाचं खोबरं मी किसून घेतलेलं आहे. हे बघा, हे 1 वाटी मोठी किसून घेतलेली आहे. तर ती आता आपण कढईमध्ये टाकून घेऊया आणि बारीक गॅसवर आपल्याला हे भाजून घ्यायचं आहे व्यवस्थित. अगदीच करपून द्यायचं नाही, अगदी स्वच्छ. तर आता आपण टाकणार आहे अर्धी वाटी मलईमधलं दूध टाकून देणार आहे. म्हणजे त्याची साखर अगदी सगळ्या बाजूने आपल्याला विरघळली पाहिजे आणि एकसारखं आपल्याला हलवून घ्यायचं. आता हे बघा, तर बघा हे असंपैकी हलवून घ्यायचं आहे. तर त्याच्यामध्ये आता आपण टाकणार आहे मिल्क पावडर. हे बघा, आणि एकदा परत आपल्याला हलवून घ्यायचं आहे व्यवस्थित छानपैकी असं. आणि तुम्हाला वाटेल तसं गोड तुम्ही प्रमाण घेऊ शकता ते. तर आम्ही ही अर्धी वाटी मी साखर घालते आणि एकदा पूर्णपणे हलवून घ्यायचं आपल्याला हे. तर आपल्याला आता हे पाणी विरघळपर्यंत सुके होईपर्यंत आपण तोपर्यंत पानं कापून घेऊया. हे मी 10 पानं घेतलेले देठावाले. हे बघा असे हे, आणि हे स्वच्छ धुवून घेतलेले. तर आपल्याला हे पानं असे हे देठ काढून घ्यायचे. हे पहा, हे संपूर्ण पाण्याचे मी देठ काढून घेतलेले. तर आता आपल्याला हे थोडे कैचीने आपल्याला कापून घ्यायचे. हे बघा, आणि मिक्सरच्या भांड्यामधनं याला बारीक करून घ्यायचे आपल्याला. हे सगळे आपण कट करून घेणार याच्यामध्ये. अशापैकी आपल्याला आता सगळी पानं आता ही कट करून घ्यायची. तर आपल्याला आता हे बारीक वाटून घ्यायचे एका मिक्सरमधनं. तर हे बघा, मी बारीक करून घेतलेले पानं पहा. 2च चम्मच आपण यात पाणी घातलेले. चला मग आता आपण याच्यामध्ये संपूर्ण टाकून घेऊया आणि एकदा परत आपल्याला हलवून घ्यायचं हे पहा. तर हे बघा, हे आता झाले आपले थंड. हे सर्व मी मिश्रण एका वाटीमध्ये मी काढून घेते. संपूर्ण आपल्याला हे सर्व काढून घ्यायचं याच्यामध्ये. या साच्यामध्ये
जे मी हे बघा बडीशॉप मिक्स घेतलेली आहे ती आपण याच्यामध्ये डेकोरेटसाठी आपण टाकून घेऊया. आणि जे आपण मिश्रण केलं होतं ते मिश्रण आता आपण मी याच्यात टाकून घेते. दोन्ही साच्यामध्ये भरून घेते. हे पहा. आणि हे पूर्णपणे दोन्ही साच्याला असं करून घ्यायचं एकसारखं आणि आपल्या बोटाच्या साहाय्याने गोल असं दाबून घ्यायचं का की जे साच्यामध्ये राहिलेलं आहे सारण आपलं बसलं पाहिजे व्यवस्थित आणि गोल असं करून आकार असं घ्यायचं आहे बघा. हे असं संपूर्ण दाबून घ्यायचं त्याला का की साच्यामध्ये जे राहिलं असेल खाच्यामध्ये भरून ते संपूर्ण भरून निघून जाणार. हे पहा साच्यामध्ये आपलं पूर्णपणे भरलं. आता त्याच्यात आपण सारण भरणार आहे. जे मी सारण तयार केलं होतं ते याच्यात टाकून घेऊया. जेवढं बसल तुम्हाला तेवढं बसवता येईल तेवढं तुम्ही बसवा. हे पहा आणि बोटाच्या साहाय्याने आपल्याला हे दाबून परत घ्यायचं एकदा. हे पहा हे संपूर्ण साचा असं बसलेलं आहे आणि याच्यामध्ये आता आपल्याला परत वरती लागणार आहे हेच सारण आपल्याला थोडं त्याच्यावरती लावायचं का की आतलं सारण आपल्याला बाहेर पडता नाही कामं. आणि हे दाबून घ्यायचं व्यवस्थित. हे पहा हे पूर्णपणे असं दाबून घ्यायचं आहे. हे बघा असं पण दाबून घेतलं का आता आपण हे साच्याने अलगद खोलून घेऊया. वाव बघा किती सुंदर दिसतात हे बघा बरं. आणि अलगद हाताने आता दुसरा पण काढून घेऊया. हे बघा. तर पान मोदक कसे झाले ते नक्की करा. तुम्ही ट्राय करा. कसे लागले ते कमेंटमध्ये मला नक्की सांगा. रेसिपी बघितल्याबरोबर थँक्यू. खूप सारे तुमचे आभार. चला आता परत आपण दुसरी रेसिपी घेऊ. तोपर्यंत बाय बाय.